औळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नंबर 2 येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक पॅडल कोर्ट उभारणीच्या कामाचे भूमिपूजन आज परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले। या पॅडल कोर्ट प्रकल्पाची संकल्पना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची असून युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे। या प्रसंगी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळकर, स्थानिक नगरसेविका परिशा सरनाईक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, नगरसेवक सीताराम राणे तसेच उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नागरिक, क्रीडाप्रेमी, युवा खेळाडू आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। आधुनिक क्रीडा संस्कृतीला चालना देणे आणि युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की पॅडल हा जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेला खेळ असून तो टेनिस आणि स्क्वॅशचा संगम मानला जातो। हा खेळ सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आणि मनोरंजक आहे। ठाण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात तसेच भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी हे पॅडल कोर्ट महत्त्वाची भूमिका बजावेल। सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये उभारण्यात येणारे हे कोर्ट आधुनिक तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असणार असून युवकांना नियमित सरावासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे। या उपक्रमामुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून लवकरात लवकर काम पूर्ण करून खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले। युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी 2 पॅडल कोर्टचं भूमिपूजन झालेलं आहे। महापौर आमच्या ताई पिंपळकर, त्याचबरोबर परिषद सरनाईक, आमच्या डेविडताई, आमच्या चव्हाणताई, परिषद सरनाईक आणि प्रामुख्याने या भागातील नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे यांच्या उपस्थितीमध्ये आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। आणि राज्यातील पहिलं असं म्हणायला हरकत नाही की 2 पॅडल कोर्ट ते इंडोर या आमच्या या परिसरामध्ये आता आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच त्याचं लोकार्पण सुद्धा करणार आहोत। प्रामुख्याने MS धोनी यांची एक संघटना आहे आणि त्याचबरोबर मॅकडॉनल्ड सारख्या एका मोठ्या कंपनीची पण एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अंडर हे पॅडल कोर्ट चालले जातील। तरुण युवकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ह्या पॅडल कोर्टला मान्यता आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मुलं गर्दी करत असतात। या खेळाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधलं हे पहिलं पॅडल कोर्ट आज आपण त्याचं भूमिपूजन करतोय आणि लवकरात लवकर त्याचं लोकार्पणही करण्यात येईल। सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम पद्मश्री सिंधुताई सपकाळ या सेंटरच्या इथे खरं तर पॅडल कोर्टचं आज उद्घाटन सोहळा माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब तसेच माननीय माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक तसेच आपल्या स्थानिक नगरसेविका वैशाताई सरनाईक यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली खरं तर या पॅडल कोर्टचं भूमिपूजन सोहळा इथे संपन्न झाला आहे। स्थानिक नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि इथले नागरिक पण या पॅडल कोर्टच्या भूमिपूजनाला उपस्थित आहेत। मला वाटतं ठाणे शहर खूप जोमाने विकासाकडे धाव घेत आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सातत्याने जो पाठपुरावा ठाणे शहराच्या विकास कामासाठी चालू असतो त्याच धर्तीवर खरं तर क्रीडाला पण तेवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि याच्यावर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खरं तर हा भूमिपूजन सोहळा आज इथे संपन्न झाला आहे। तरुण पिढीला एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या खेळाला नवजीवन देण्यासाठी पॅडल कोर्टचं आज इथे भूमिपूजन झालेलं आहे। त्याचा खरं तर आनंद आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं पॅडल कोर्ट इथे उभारण्यात येणार आहे। खूप मोठ्या पद्धतीने ठाणेकर आणि महाराष्ट्रातून लोक मला वाटतं याला चांगली पसंती देतील आणि अशाच प्रकारचे चांगले चांगले उपक्रम ठाणे शहरामध्ये
सर्व आमचे स्थानिक नगरसेवक आणि ठाणे शहरातले नगरसेवक यांच्या माध्यमातून होत आहेत याचा आनंद आहे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारपासून इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ताफ्यातील सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर इंधनांवर धावणाऱ्या ताफ्यातील वाहनांमध्येही कपात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम आशियातील संकटाच्या परिस्थितीत इंधनाचा वापर काटकसरीने करा असे नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांच्या आवाहनानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून काटकसर करण्याचा दावा केला जात आहे. महायुतीमध्ये सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी त्यांनी ठाण्यातील निवासस्थानातून निघताना इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रप्रथमची घोषणा केली आहे, त्यामुळे मी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला आहे. तसेच माझ्या ताफ्यातील सुरक्षाविषयी आवश्यक वाहने आहे तितकीच वाहने ताफ्यात राहतील. ताफ्यातील जितकी वाहने कमी करता येतील तितकी वाहने कमी करता येतील. इतर मंत्र्यांना देखील इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी यांचे हे वैयक्तिक काम नसून राष्ट्रहिताचे काम आहे. नागरिकांना युद्धाचा कमीत कमी परिणाम झाला पाहिजे या हेतूने त्यांनी आवाहन केले होते. परंतु राजकारण कुठे करावे, कधी करावे हे विरोधी पक्षाने ठरवले पाहिजे. मोदी यांना विरोध करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी हे काम विरोधी पक्षाकडून सुरू आहे असेही शिंदे म्हणाले. तसेच मोदी यांच्या मागे देशातील 140 कोटी जनता असल्याचेही त्यांनी सांगितले. इतर देशांना भोगावे लागतात, म्हणून जसं कोविडमध्ये देखील प्रधानमंत्री मोदीजींनी जनतेला अपील केलं होतं, आवाहन केलं होतं, त्यावेळेस देखील जनतेने त्यांचं अपील स्वीकारलं होतं आणि म्हणून आपला देश जो आहे तो कोविडमधून देखील सुरक्षितपणे बाहेर पडला. आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे. इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं. मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे. हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे
आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे. आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे. आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील. आणि गाड्या देखील जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी केल्या जातील. आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. त्याची सुरुवात मी केलेली आहे. इतरही आमचे मंत्री देखील आहेत त्यांनाही मी सांगितलेलं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल आवाहन केलेलं आहे की राज्य सरकारने पूर्णपणे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देतो आहे. त्यामुळे हे खरं म्हणजे मोदी साहेबांचं काय वैयक्तिक काम नाही आहे. हे देशहिताचं काम आहे, राष्ट्रहिताचं काम आहे. आपल्या देशातल्या नागरिकांना कमीत कमी या युद्धाचा फटका बसला पाहिजे, परिणाम कमीत कमी झाला पाहिजे, अशा या हेतूने हे आवाहन केलेलं आहे. आणि म्हणून राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे. तीन मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे कारण पुढे करत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याने हे राज्य शासनाचे अपयश आहे. गेल्या वर्षभरात पेपरफुटीची 5 प्रकरणे झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे आणि खरोखर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का हे जाहीर करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. दरम्यान सर्वच प्रकरणात नाशिकचेच कनेक्शन कसे काय येते असा सवाल करून केंद्रीय परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील प्रधान यांनी केली. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती. महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे एनटीएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. एनटीएच्या या निर्णयाचा मनोज प्रधान यांनी चांगला समाचार घेतला आहे. तर परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्ने धुळीस मिळाल्याचे म्हटले आहे. आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढले, अशा परिस्थितीत मुलांनी अभ्यास केला होता. हा केवळ पेपरफुटीचा विषय नसून तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. पेपरफुटीची ही प्रकरणे महाराष्ट्रातच घडत आहेत. याचा अर्थ राज्य सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही हे स्पष्ट होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावे आणि ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे. धक्कादायक प्रकार या देशामध्ये घडला. पहिल्यांदा नीट या परीक्षेचा पुनर्एक्झाम होणार असं काल एनटीएने सांगितलं. 22,70,741 लोकांनी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आणि खऱ्या अर्थाने जे इमोशनल स्ट्रेस काल त्यांना झाला की एकदा परीक्षा झाली की ते पुस्तकं बाजूला पडतात आणि 2-3 वर्षाची मेहनत कुठेतरी संपते असा एक विश्वास लोकांच्या मनात येतो. त्याला धक्का देण्याचं काम काल झालं. पालक आणि विद्यार्थी इमोशनल स्ट्रेस खाली जात आहेत. आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे 5,541 सेंटर्स मध्ये 141 सिटीज मध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. जर एनटीएला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि
2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची ही मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थाननी राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा. दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबर नंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. माझं मुख्यमंत्र्यांना एक मी छोटा माणूस आहे त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा ऑपोजिशन मध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती, हा विचार करून त्यांनी पुढची पावलं घ्यावी. त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांचं टिकवावं, पण होम मिनिस्ट्री कोणाला तरी दुसऱ्याला द्यावी, जेणेकरून न्याय व्यवस्थेवर कोणाचं तरी लक्ष प्रामुख्याने ठेवलं जाईल.